नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा अतिशय आनंदाची बातमी आहे. भरपूर विद्यार्थी ज्या निकालाची वाट बघत होते, म्हणजेच की बघा पोस्ट ऑफिस GDS या भरतीचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजेच की बघा पहिली जी मेरिट लिस्ट आहे ती लावण्यात आलेली आहे. आता बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार किती कट ऑफ गेलेला आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. आणि ज्या कोण्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेले असेल तर अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या दिवशी व कुठे बोलवण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन प्रकारच्या अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1, जे की बघा महाराष्ट्र सर्कलमध्ये जर बघितलं मेरिट लिस्ट पहिली जी आहे ती लावण्यात आलेली आहे. आता बघा ही संपूर्ण मेरिट लिस्ट जर तुम्ही बघितली नसेल तर बघा तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन होऊन संपूर्ण जी PDF आहे तुम्ही बघू शकता. आता बघा यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे, जे की बघा आपण सविस्तररित्या जाणून घेऊया. Shortlisted candidates should get their document verified at the divisional office of the division to which they are selected ऑन ऑर बिफोर 23/3/2026. म्हणजेच की बघा जेवढे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट झालेले आहे त्या उमेदवारांना जर बघितलं तर बघा डिव्हिजनल ऑफिसमध्ये जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 23/3/2026 या तारखेच्या अगोदर जावे लागणार आहे. 23/3/2026 ही जी अंतिम तारीख असणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. खाली जर बघितलं तर बघा आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की कॅन्डिडेट शुड रिपोर्ट विथ ओरिजिनल अँड 2 सेट ऑफ फोटोकॉपीज ऑफ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट. म्हणजेच की बघा संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला ओरिजिनल सोबतच बघा 2 सेट झेरॉक्स जे आहे तुम्हाला सोबत न्यावे लागणार आहे. म्हणजेच की बघा जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे सोबतच त्याचे बघा तुम्हाला 2 सेटचे झेरॉक्स बनवून त्या डिव्हिजनल ऑफिसला सोबत सबमिट करायचे आहे. आता बघा हे जे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला कोणते लागणार आहे याच्याबद्दलचा मी तुम्हाला एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे. तो जर का तुम्ही बघितला नसेल तर बघा त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. सोबतच बघा डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे तुम्हाला टेलिग्रामवरती मी अपडेट देण्यात आलेली आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. आता प्रत्येक डिव्हिजन वाईज जर बघितलं तर किती कट ऑफ गेलेला आहे पहिल्या मेरिट लिस्टनुसार, तर आपण त्याबद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम बघा अहिल्यानगर डिव्हिजन जर बघितला तर UR मध्ये बघा 97.33, म्हणजेच की बघा चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ तुम्हाला इथं ओपन कॅटेगरीचा दिसून येणार आहे. ST कॅटेगरीचा जर बघितला तर बघा 90.16, म्हणजेच की बघा बऱ्यापैकी 90 जर बघितलं तर ST कॅटेगरीचा कमी कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. SC कॅटेगरीचा बघा 93.33 एवढा कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. सोबतच बघा काही काही जर बघितलं तर बघा SC चा कट ऑफ तुम्हाला इथं कमी पण दिसून येणार आहे. आता बघा ही पहिली मेरिट लिस्ट लागल्यामुळे जर बघितलं तर या पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये जर बघितलं तर हायच कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा मागील वर्षी जर बघितलं तर एकूण 6 मेरिट लिस्ट ज्या लावण्यात आलेल्या होत्या. आता बघा यावर्षी जर बघितलं ही पहिलीच मेरिट लिस्ट जे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा भरपूर विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्शन होऊन पण बघा जॉईनिंग करत नाही किंवा बघा जॉईनिंग झाल्यानंतर सोडून देतात. त्यामुळे जर बघितलं तर बघा एकापेक्षा जास्त मेरिट लिस्ट लागणे खूप गरजेचे असते आणि त्यामुळे जर बघितलं तर एकापेक्षा मेरिट लिस्ट पण लावण्यात येत असते. आता बघा अकोला डिव्हिजन मध्ये जर बघितलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बघा तुम्हाला इथं हाय कट ऑफ दिसून येणार आहे. तर बघू शकता की युवरचा जर बघितलं एक कट ऑफ तर 100 तुम्हाला इथे दिसून येणार आहे, 100 पैकी 100. म्हणजेच की बघा अकोला डिव्हिजन मध्ये जर बघितलं तर जास्तच कट ऑफ तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा आणखी जे काही संपूर्ण डिव्हिजन आहे त्याबद्दलचा कट ऑफ जर बघितलं दिसून येणार आहे. तर बघा अमरावती डिव्हिजन मध्ये पण बघा 100, 98, 93, 98 या प्रकारे जर बघितलं तर कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्यानंतर जर बघितलं त्याच खाली अमरावती डिव्हिजन झाल्यानंतर बारामती डिव्हिजन बद्दल जर बघितलं तर बघा बारामतीमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा 90, 95, 95, म्हणजेच की बघा यामध्ये पण बघा हाय कट ऑफ जो गेलेला आहे. फक्त बघा ST कॅटेगरीचा जर कट ऑफ सोडला आपण ना तर बघा ST कॅटेगरीमध्ये जर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये 89.66 आणि त्याच खाली जर बघितलं तर या रेंजमध्ये ST कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला दिसून येणार आहे. आता बघा दुसऱ्या तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये जर बघितलं तर ST कॅटेगरीमध्ये यापेक्षा पण कमी कट ऑफ तुम्हाला दिसून येणार आहे बारामती डिव्हिजनमध्ये. त्यानंतर बघितलं तर बघा बीड डिव्हिजन मध्ये पण बघा तुम्हाला 96, 93, 98, म्हणजेच की या रेंज मध्ये जर बघितलं तर बीड डिव्हिजन मध्ये पण कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले असेल तर त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना 90, 91, 92 असे मार्क असून पण त्यांचं सिलेक्शन जर का झाले नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे ते पण मला नक्की सांगा, जेणेकरून बघा पुढील मेरिट लिस्टमध्ये तुमचे नाव असू शकेल की नाही त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकेल. त्यानंतर जर बघितलं तर बघा आणखी भुसावळ डिव्हिजन मध्ये जर बघितलं तर 93, 94, 93 अशा प्रकारे जर बघितलं तर भुसावळ डिव्हिजनचा कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे.
त्यानंतर जर बघितलं खाली तर बघा बुलढाणा डिव्हिजनमध्ये पण बघा चांगल्या प्रकारे हाय कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे जर बघितलं तर बघा सर्वात जास्त जर बघितलं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जागा रिक्त होत्या आणि चंद्रपूर डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्हाला इथं 95, 96, 94 अशा प्रकारे तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा म्हणजे की संपूर्ण जे डिव्हिजन आहे त्याचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत निकाल बघितला नसेल तर बघा या निकालाची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे. सोबतच बघा तुम्ही वेबसाईटवरून पण डाउनलोड करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये पण बघा हाय कट ऑफ जो आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. सोबतच बघा तुम्हाला इथे जर बघितलं तर जे काही संपूर्ण जे डिव्हिजन आहे त्याचा कट ऑफ देण्यात आलेला आहे. आता बघा पहिल्या मेरिट लिस्टमध्ये जर बघितलं तुम्हाला प्रत्येक डिव्हिजनचा हाय कट ऑफ म्हणजेच की बघा 94, 95, 93 या रेंजमध्ये दिसून येणार आहे. आता बघा पुढील मेरिट लिस्टमध्ये किती कट ऑफ जाऊ शकेल आणि प्रत्येक डिव्हिजनमध्ये या पहिल्या मेरिट लिस्टनुसार दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये किती कमी कट ऑफ जाण्याची शक्यता आहे, त्याचं मी डिटेल एनालिसिस करून बघा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणारच आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना 23/3/2024च्या अगोदर जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीकरिता तुमच्या डिव्हिजन ऑफिसमध्ये जर बघितलं तर जावे लागणार आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण जे डॉक्युमेंट प्रोसेस तुम्हाला इथं कंप्लीट करायची आहे आणि जो कोणी विद्यार्थी कंप्लीट करणार नाही तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजेच की बघा पुनश्च संधी मिळणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणून बघा तुमचे जर का नाव असेल या लिस्टमध्ये तर नक्कीच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावून घ्यावे लागणार आहे. तुम्हाला याबद्दल जर बघितलं तर तुमच्या मेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती मेसेज आलाच असेल. त्याच्याबद्दलची माहिती संपूर्ण तुम्ही बघून घ्याल. आता बघा याच्याबद्दलची जर का वेळोवेळी माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून बघा प्रत्येक अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.